घरात एवढी मोठी एक्सपेरिमेंट केली ना की ह्याच्या पुढे तुम्ही सुद्धा असे एक्सपेरिमेंट करायला घाबराल. नाशिकच्या पब्लिकला आपला लई मोठा नमस्कार. सकाळी सकाळी माझा भाऊ माझाच व्हिडिओ एडिट करून देत होता आणि इथे बघायला गेलं क्लायमेट असं वाटत होतं पाऊस पडतं पण नव्हता पडत. आणि इथे तुमच्या बाईने तिच्या हाताने भाकरी बनवली आणि हुशार कॅमेऱ्यात स्वतःला शाबासकी पण दिली, कारण कोणाला बनवता येत नाही जास्त माझ्या वयात. आणि त्यानंतर तुमच्या भावाने अशी एक्सपेरिमेंट केली की चमच्याला मस्तपैकी तूप लावलं आणि कापराच्या भांड्यात म्हणजे तबकडीत मस्तपैकी कापूर टाकला, जाळला आणि मोकार भीमसेन कापराचं काजळ बनवलं आणि ते डोळ्यात घातलं. काही वेळ जरा जास्त छान दिसत होतं पण थोड्या वेळानंतर बोक्या मांजरसारखं थोवाड झालं होतं माझं, म्हणजे तुम्ही बघू शकतात. आणि त्यानंतर संटू बंटू दोघं एका बाजूला एडिट करत होते आणि मी दोघांना पण त्रास देत होती. नंतर माझी आई ते तिळगुळ्याच्या वाटेवर वड्या बिड्या का लाडू बिडू काहीतरी बनवायचा प्रयत्न करत होती आणि तिथे पण मी घुसली. त्यानंतर आरती केली कारण की आज आमच्या दोघींचा पण उपवास होता, आज गणपती बाप्पाचा बड्डे होता म्हणून. आणि मग त्याच्यामुळे मग मम्मीला म्हटलं चल पटकन आपण आजीकडे जाऊन फराळ करून घेऊ, कारण आजीकडचा संध्याकाळचा फराळ होता. आजी ह्या स्टोऱ्या एकदम मन लावून बघते बरं का, बाकी काही म्हणा. या स्टोऱ्या बघत असताना मी विचार केला की अरे बापरे, मम्मी तर खूपच बडबड करायला लागली आहे, म्हणजे मला भावाच देत नाही बघा तुम्ही आता रस्त्याने पण. त्यानंतर घरी आलो आणि 12:30 वाजले आणि आमच्या इथे कुत्रे असे भुंकत होते जसं काय त्यांचा कोणीतरी जवळचा नातेवाईक मेले. आजचं नाही रोजचंच येते, आता कायच बोलणार त्याच्यावर. असो गाईस, त्याचमुळे त्याच्यासोबत दॅट इज इट फॉर द डे. बाय.